आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी चला जाऊ गावाकडे सक्षम ग्राम बनविण्यासाठी जे अभियान सुरू केलं आणि जिल्हास्तरीय शास्त्रज्ञ व शेतकरी सुसंवाद असा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एसओ साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आपण आयोजित केला। जागतिक अन्न दिन आज आहे आणि किसान महिला दिन सुद्धा काल आपण साजरा केलो। या सर्वच पार्श्वभूमीवर मी सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन आणि स्वागत करतो। मित्रहो, अभिनव असा उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम साहेबांनी एसओ साहेबांनी ठेवला, गावाकडे चला। तर त्याबद्दल मी दोन शब्द बोलील। सद्य परिस्थितीमध्ये शेती परवडते का? त्याचे अनेक कारण आहेत। नंबर 1, हवामानाचा बदल। नंबर 2, नवीन नवीन कीड आणि रोगाचं अतिक्रमण। कुठल्याही नवीन जाती पिकाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत। शेतकऱ्याच्या घामानं व रक्तानं पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही। ग्रामीण भागातून शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं होणारं स्थलांतर, शेतकऱ्याच्या मुलाची शेती न करण्याची मानसिकता आणि शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी न देण्याची समाजाची मानसिकता, या सगळ्या गोष्टीमुळं शेतीकडे शेतकऱ्याची उदासीनता दिसून येत आहे। माझी आपल्या सर्वाला विनंती आहे की सर्व क्षेत्रामध्ये चढ उतार असतात। आपण कुठल्याही प्रकारचं नैराश्य न येऊ देता अतिशय नवीन जोमानं शेती करावी। शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानासोबत अध्यात्माची जोड द्यावी, असं एक आव्हान या विचार मंचावरून करतो। खरं तर साहेबांनी जे गुरु सेवा मंडळ, अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे बघा। कारण मी 10वीला असताना तुकडोजी महाराजाचं गाणं माझ्या मनावर असं म्हणजे ते प्रतिबिंबित झालं। 2 ओळी, म्हणजे काही चुकू शकतात सर ते वाक्य। मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, आणि दगडाचा देव त्याला वडराचं भेव। देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। 1991 ला पडलेलं कानावर, आणि त्याचं प्रतिबिंब या कार्यक्रमात दिसलं। त्याबद्दल मी एसओ साहेबाचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अतिशय आभारी आहे। आम्ही प्रत्येक विचार मंचावर म्हणतो की शेतीला ज्ञान विज्ञानासोबत अध्यात्माची गरज आहे। तुम्ही तुमच्या कृतीतून ते वास्तवता आणली सर, असं सातत्य आपण विस्तार कार्यक्रमामध्ये ठेवावं अशी विनंती करतो। मला जे विषय दिला, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, ज्याला आपण मिलेट म्हणतो। सध्या शेतकरी बंधूंना आपण बघता की इंडिया आणि भारत हे 2 शब्द आहेत। इंडिया म्हणजे नवीन विचाराचा देश आणि भारत म्हणजे जुन्या विचाराचा देश, आणि या दोन्ही शब्दांमधली दरी आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। अशा पार्श्वभूमीवर शेतीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल, शेतीतील पिकाला जिवंत ठेवायचं असेल, तर शेतीचं उत्पादन खर्च करणं कमी करणं अत्यंत आवश्यक आहे। आता शेतीचा खर्च कुठं वाढतो? 2च बेसिक गोष्टी आहेत। नंबर 1,
शेतीमध्ये मजूर काम करायला तयार नसल्यामुळं मजुरीचे दर आता भरपूर वाढलेले आहेत। याचं वास्तव्य आपल्याला आता कळतं की सोयाबीन काढताना 3 ते 3.5 जे 2200 रुपये रेट होता 3300 ते 35 ते 4000 रुपये रेट झालेला आहे। काही काही जागी 3 ते 4 क्विंटलचं सोयाबीन आणि तेवढाच मजुरीचा मळणीचा पोते लावण्याचा रेट असल्यामुळं आता शेती करावी कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे थांबलेला आहे। तर याच पार्श्वभूमीवर शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बेसिक गोष्टी 3 आहेत। खतावरचा खर्च कमी करणं, औषधावरचा खर्च कमी करणं आणि कीटनाशकाचा खर्च कमी करणं, या 3 जर गोष्टी आपण कमी केल्या तर निश्चितच शेती परवडते, अन्यथा शेती परवडत नाही। मग सरकारनं, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासंघाला एक प्रस्ताव दाखल केला की आता भारतातला शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे, डबलिंग द फार्मर इन्कम 2024 पर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत। पण वास्तविकता आपण बघितली, शेतकऱ्याचं उत्पन्न आजही आपण काउंट केलं तर डबल झाली नाही। मग अशा पार्श्वभूमीवर शेतीमध्ये काही बदल करणं, पीक पद्धतीमध्ये काही बदल करणं, नवीन पिकाची ओळख आपल्या जिल्ह्याला करून देणं किंवा देशाला करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष, तृणधान्य वर्ष म्हणून 2024 ची निवड झाली, म्हणजे 2023 ची, म्हणजे हे जे वर्ष आहे हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे। आता तृणधान्य म्हणजे काय, मी त्या प्रेझेंटेशनवर सांगितलंय, बघा दिसते का तुम्हाला तिकडं? एक 10 मिनिटात संपवतो तुम्ही, जास्त नाही। आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त तृणधान्य आणि त्याची शोकांतिका मी तुम्हाला सांगतो। आता नंबर 1 तृणधान्य मिलेट वर्षामध्ये आहे ज्वारी, नंबर 2 आहे बाजरी, नंबर 3 आहे नाचणी किंवा रागी, नंबर 4 आहे वरई, नंबर 5 आहे राजगिरा आणि नंबर 6 आहे भगर। ह्या 6 मिलेट विषयी मी बोलणार आहे। आता ज्वारी तुम्हाला सगळ्याला माहित आहे, बाजरी तुम्हाला सगळ्याला माहित आहे, भगर आपण उपासामध्ये खातो, नाचणी तुम्हाला माहित आहे, राजगिरा माहित आहे। या 2023 वर्षालाच आपल्याला का जाग आली हे खाण्याची? त्याचं कारण आहे की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती आणि मृत्यूचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आता सरकारला गरज अशी भासली की आता शेतकऱ्याचं आरोग्य आणि आयुष्यमान वाढविण्याची गरज आहे। म्हणून आता कोणत्या पिकाला महत्त्व आलं? या सगळ्या 6 पिकाला। हे जनरल जर पिकं बघितली आपण, ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, राजमा, हे सगळे वाळवंटी भागातून आले जिथं की पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे। आणि ज्या ज्या जागी पावसाचं प्रमाण कमी आहे अशा जागी गवत जरी उगवलं तर त्याच्यात पौष्टिक गुणधर्म, जीवनसत्व अतिशय जास्त असतात। नंबर 1 ज्वारी पीक। ज्वारीची भाकरी तुम्ही सगळेजण खाता ना? आता डॉक्टर प्रत्येकाला, शहरी भागातल्या लोकांना विसंगती कशी आहे बघा, विसंगती सांगतो तुम्हाला डॉक्टरची। आज शेतकऱ्यामध्ये शुगरचं प्रमाण आहे, आज शेतकऱ्यामध्ये बीपीचं प्रमाण आहे, आज शेतकऱ्यामध्ये थायरॉइड आहे, आज शेतकऱ्यामध्ये लठ्ठपणा आहे,
आज शेतकऱ्यामध्ये मूत्रपिंडाचे, यकृताचे, कॅन्सरचं प्रमाण आहे, सगळेच आजार आहेत. त्या उलट महिला शेतकऱ्यामध्ये सुद्धा थायरॉइड, पोटाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर असे कित्येक प्रमाण आहेत. ज्वारीची भाकरी आज शहरी लोकांचं आणि अधिकाऱ्याचं अतिशय आवडीचं खाद्य झालंय. जे अधिकारी, कर्मचारी, प्रगतिशील शेतकरी कोणत्याही भागामध्ये गेले हॉटेलमध्ये तर ते कोणती भाकरी मागवतात? ज्वारीची भाकरी. आणि ग्रामीण भागातील लोक जे वर्षानुवर्ष ज्वारीची भाकरी खात आले त्यांचा ओढा आता गव्हाकडे गेलाय. बरोबर चित्र आहे ना? आम्ही सगळ्याला सांगतो ज्वारी का खावी, हे तृणधान्य मिलेट्स का खायचे? कारण याच्यामध्ये ग्लायसिन इंडेक्स अमेरिकेच्या शास्त्रज्ञानं प्रयोग केलाय, भारताच्या अगोदर केला नाही. 40 वर्ष अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केला की आपण जे गहू चांगला म्हणून खातो त्याच्यामध्ये ग्लुटेन असल्यामुळं भारतामधल्या पाश्चात्य राष्ट्रामधल्या लोकांमधील साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. किती वर्षाचं संशोधन आहे? 40 वर्षाचं. आणि आपल्याला कळालं मागच्या 2022 मध्ये की जर आपण गव्हाचं प्रमाण, खाद्याचं प्रमाण, पोळीचं प्रमाण आपल्या स्वयंपाकात वाढवलं तर निश्चित आपल्याला काय होते? शुगर होते. म्हणून आता प्रत्येक हॉटेलनं कंपल्सरी केलंय की ज्वारीच्या भाकरी इथं मिळतील. त्याचं एकच कारण आहे, त्यामध्ये ग्लायसिन इंडेक्स कमी आहे, खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वाढत नाही, स्थिर राहते, चरबी वाढत नाही, विटॅमिन्स भेटतात, ऊर्जा भेटते आणि सगळ्यात महत्वाचं फायबर भेटतात. फायबर फार महत्वाचा प्रश्न आहे बघा तुम्ही. आता फायबर म्हणजे काय? धागे. आपल्याला खेड्यात सांगितलं जाते की भाजीपाल्याच्या काय करायच्या साली सुद्धा आपण त्याचं धपाट किंवा धिरड किंवा थालीपीठ करून खायचं. जेवढं तुम्ही थालीपीठ सारखे पदार्थ खाल्लात पोटाची काय होते? सर्व्हिसिंग होते. आजकाल सर्वात जास्त प्रॉब्लेम तरुण मुलं आणि मुलीमध्ये कुठला आहे? कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, म्हणजे शौचास साफ न होणं. आणि ते शौच जर साफ व्हायचं असेल तर तुम्ही भरड धान्याचा जास्तीत जास्त वापर आणि सेवन केला पाहिजे. आज तुम्ही हॉटेलमध्ये जा, आपल्या घरची माऊली अतिशय साध्या सुलभ पद्धतीनं काय करते? भाकरी करते. एक भाकरी हॉटेलमध्ये 25 रुपयाला आहे. एका भाकरीची किंमत किती आहे? 25 रुपये. भाकरी करा म्हणल्यानंतर ते हॉटेलवाले सेपरेट भाकरी करणाऱ्या बाईला बोलून घेतात. कारण आता भाकरी करण्याची कला सुद्धा शिकवण्याची गरज आलेली आहे. म्हणून हे सर्व आरोग्याचे जे गुणधर्म भेटतात आपल्याला हे सगळे ज्वारीपासून भेटतात. म्हणून मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, राजगिरान, भगर हे 6 मिलेटचं तृणधान्य वर्षामध्ये समावेश आहे. मी पहिलं तृणधान्य सांगितलं तुम्हाला ज्वारी. दुसरं आहे बाजरी. बाजरी आपल्या भागामध्ये जास्त तेवढी पिकत नाही नांदेडमध्ये, पण उस्मानाबाद, सोलापूर आणि तिकडं सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात गेला तर बाजरीचं भरपूर पीक आहे. सर्वात जास्त कॅलरी देणारं, उष्मांक देणारं, ऊर्जा देणारं, आयर्न देणारं, फॉस्फरस देणारं पीठ जर कुठलं असेल तर बाजरीचं. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधासोबत भाकरी खाल्ली जाते. कुठली? बाजरीची भाकरी. हिवाळ्यामध्ये कंपल्सरी आहार असते त्यांचा, बाजरीची भाकरी आणि दूध. हे जे बाजरी म्हणतो ते बाजरी सुद्धा कोणता आहे? मिलेट आहे. मिलेट म्हणजे तृणधान्य. नंबर 1 तृणधान्य बघितलं आपण ज्वारी, दुसरं नंबर 2 बाजरी, नंबर 3 भगर. भगर तुम्हाला सगळ्याला माहित आहे. सर्वात जास्त
उपवासामध्ये चालणारा पदार्थ कुठला आहे? भगर आहे. महिला आणि पुरुष आता नवरात्र सुरू झाल्यामुळं जास्तीत जास्त भगरचं सेवन करतात. यामुळं सुद्धा तंतुमय पदार्थ, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल सगळे घटक भेटतात. हे चौथं. तिसऱ्या नंबरचं एक मिलेट्स आहे, तृणधान्य आहे. 4 नंबर नाचणी. किती जणांना माहिती आहे नाचणी? आता बघा, नांदेडच्या डीमार्ट मध्ये गेलात तुम्ही, नांदेडच्या डीमार्ट आहे ना मोठं किराणा दुकान, त्या नांदेडच्या किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर हे सगळे पीठ एकत्र करून एक पीठ बनविलंय त्यानं, मल्टीग्रेन आटा म्हणून. मल्टीग्रेन आटा 250 ते 300 रुपयाला पॉकेट आहे पूर्ण. हे सगळे तृणधान्य एक करून, म्हणजे शहरी भागातल्या लोकांना याची काय माहिती नसते. शहरी भागातल्या लोकांनी या मल्टीग्रेन आट्याचं सेवन करून जास्तीत जास्त आपलं आरोग्य चांगलं ठेवावं यासाठी मल्टीग्रेन आटा डीमार्टनं आणलाय. कधी तुम्ही गेलात नांदेडला तर फिरत फिरत बघा. सर्वात जास्त उपवासाला चालणारा जर कोणतं तृणधान्य असेल मिलेट, तर ते नाचणी आहे. नाचणी. नाचणीचे बिस्किट, नाचणीची पापड, नाचणीपासून चिक्की, हे सगळे पदार्थ बनविले जातात. नाचणीचे बिस्किट ब्रँडनं विकतात लोक, ब्रँडनं. 60 रुपयाला फक्त 10 बिस्किट आहेत. 60 रुपयाला 10 बिस्किट, म्हणजे एक बिस्किटाची किती किंमत झाली? 6 रुपये. हे सगळे जे बिस्किट आहेत, मुरमुरे आहेत, चिवडा आहेत, पोळे आहेत, हे सगळे पदार्थ नाचणी आणि रागी या नावाच्या तृणधान्यापासून बनविलेले असतात. आणि शेवटचं आहे राजगिरा. राजगिरापासून सुद्धा उपवासाचे गोळे बनविले जातात लाह्यासारखे. आता हे आपल्याला नवीन आहे काय? म्हणजे आपण कोणत्या शेतीकडे चाललो आता? आता जे महाराजांनी सांगितलं नॉलेज आपल्याला 2.5 ते 3 तास, हे सगळं ज्ञान आपलं पुरातन आहे, वैदिक काळातलं आहे. तेच आपण नवीन रूपात आलो. म्हणजे आपला प्रवास आता उलटा सुरू झालेला आहे. आधुनिकतेकडून आपण मागं जे जुन्या गोष्टी चांगल्या होत्या त्याच्या मागे लागलेल्या आहोत. या सगळ्या गोष्टी जे मिलेट मी तुम्हाला सांगितले, याचं सेवन आपण का करायचं? जर भविष्यामध्ये आपल्याला कर्करोग, लिव्हरचे रोग, बीपी, शुगर, कावीळ, थायरॉइड, सांधेदुखी, वातदुखी हे आजार होऊ द्यायचे नसतील, तर आपण या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षामध्ये समावेश होऊन आपल्या शेतामध्ये या 6 पैकी कोणत्याही 1-2 तृणधान्याची लागवड करावी. परभणी कृषी विद्यापीठ असेल, राहुरी कृषी विद्यापीठ असेल, यांनी विविध वाण या जातीचे काढलेले आहेत. परभणीनं ज्वारीचं परभणी शक्ती म्हणून एक जात काढली. कारण ग्रामीण भागातले लोक झिंक आणि आयर्न मिसळून भाकरीमध्ये खात नाहीत. जर परभणी शक्ती आणली व्हरायटी तुम्ही ज्वारीची, त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक आणि आयर्न दोन्ही घटक मिळतात. याला म्हणतात बायो फोर्टिफाईड व्हरायटीज. आता या तृणधान्याची लागवड का करायची? कारण हे तृणधान्य बदलत्या हवामानानुसार आपल्याला नवीन आहेत. याच्यावर कुठलाही कीड रोग पळत नाही. हे अतिशय हलक्या जमिनीवर येतात, अत्यंत कमी पाण्यात येतात, याला कुठलीही प्रक्रिया करायची गरज नाही. आणि आता चालत्या हवामान बदलानुसार मार्केट याला भरपूर असल्यामुळं आपण या तृणधान्याची लागवड करून नवीन शेतीचा मार्ग स्वीकारावा असं आव्हान या विचारमंचावरून करतो. सगळेच 100% सेंद्रिय शेतीच्या मागे लागू नका, नैसर्गिक शेतीच्या मागे लागू नका. काही गोष्टी व्हर्च्युअल जगामधून बाहेर निघा, काल्पनिक जगामधून. आपण दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया तयार करतो लोकसंख्येच्या बाबतीत, एक क्युबा देश तयार करतो लोकसंख्येच्या बाबतीत. तेवढं जर पोटेन्शियल सगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये असलं तर आपल्याला बाकीचे रसायन वापरायची गरज नाही. टप्प्याटप्प्यानं
रासायनिक शेती 10 एकर जर करत असाल तिचं प्रमाण कमी करायचं, 1 एकरवर नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीचा प्रयोग करायचा आणि तुलनात्मक अभ्यास करायचं, आपण होऊन रासायनिक कीटनाशकाची औषधाची मात्रा कमी करायची, कृषी विज्ञानचा वापर करायचा, कृषी सेवा केंद्राचा वापर करू नका. आमचा कृषी विभाग आहे, आत्मा आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, विद्यापीठ आहे. आमचे बरेचसे शेतकरी इथले आमच्या संपर्कात असतात. चांगल्यात चांगल्या तज्ञांशी सल्ला करून तत्गतीत कोणत्याही सल्लागाराचा सल्ला न घेता आपण हे सगळे प्रयोग आपल्या शेतावर करा, वास्तविकतेमध्ये जगा आणि शेती करा असं आव्हान या विचारमंचावरून करतो. आजच्या शारदीय नवरात्राच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. येणारा रब्बी हंगाम अतिशय आव्हानात्मक आहे मित्रांनो. तुम्हाला माहित आहे आतापर्यंत आपली या तारखेपर्यंत पेरणी होत होती रब्बीची, परंतु 7 जूनला पडणारा पाऊस त्याचं चक्र पूर्ण बदललं. यावर्षी अल निनोचा प्रभाव होता, पुढच्या वर्षी सुपर अल निनो हे नवीन हवामान बदलाचे एक पॅटर्न येते. म्हणून आता कुठं भागात महापूर येतील, 3 महिन्याचा पाऊस 10 दिवसामध्ये पडेल, लोह्याच्या अर्ध्या भागामध्ये पाऊस पडेल, अर्ध्या पडणार नाही, भयंकर दुष्काळ पडेल. पुढच्या वर्षीचं प्रिडिक्शन अमेरिकेच्या सोसायटीने सांगितलेलं आहे. निश्चितच नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती चांगली आहे, पण एकदम ते कमी न करता आपण टप्प्याटप्प्यानं त्याचा वापर करावा. एक लास्टचं उदाहरण देतो. आपले जे खाण्याचे पदार्थ आहेत त्या खाण्याच्या पदार्थापासून जरी तुम्ही सुरुवात केली, भाजीपाल्यापासून फळापासून, तरी या परिसंवादाचं फलित होईल असं मला वाटतं. शबरीमलाई मंदिराचं तुम्ही बातमी वाचलात ना? शबरीमलाई मंदिर कुठल्या राज्यात आहे? केरळ मधल्या शबरीमलाई मंदिरामध्ये काय झालं, जे प्रसाद वाटतात येणाऱ्या 100 भक्तांमध्ये काय एक तरी शास्त्रज्ञ असते बरं, लक्षात घ्या. प्रसाद वाटल्यानंतर एका माणसाला वाटलं की या प्रसादाचं कुठंतरी आपण काय करायला पाहिजे, विश्लेषण करायला पाहिजे प्रयोगशाळेतून. आणि ते प्रसाद दिल्यानंतर जेव्हा प्रयोगशाळेमध्ये त्या माणसानं शास्त्रज्ञांना नेला, त्या प्रसादामध्ये वेलदोडे वापरले होते, विलायची. आता प्रसादामध्ये विलायची वापरणे गुन्हा आहे काय? लवंग वापरणे गुन्हा नाही ना. पण ते विलायची ज्या पद्धतीनं पिकविण्यात आली होती त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड, मॅलाथिऑन या घटकाचं प्रमाण सरकारनं सांगितलेल्या घटकापेक्षा 50% जास्त होतं. आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट दिले, त्यानं सादर केले उच्च न्यायालयाला केरळ, ताबडतोब शबरीमलाई मंदिरातल्या प्रसादाचं वाटप बंद करण्यात आलं. असे लहान लहान गोष्टी असतात की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज कुठली वस्तू घ्या बाजारामधली, फळे असेल, भाजीपाला असेल, हे रासायनिक औषधानंच पिकवलेले आहे. त्याच्यामधले अंश कमी करणे रासायनिक औषधाचे आणि आपलं जीवन वाढविणे, या सर्वासाठी आपण कुठंतरी आपला मोर्चा तृणधान्याकडे वळविणं अत्यंत आवश्यक आहे. हीच काळाची गरज आहे. या अपेक्षासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबांनी जे मला आपल्याशी 2 शब्द संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो, त्यांचे आभार मानतो. आपण अतिशय शांत बसलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना सुख समृद्धी भरभराटी दीर्घायुष्य मिळो या संदेशासह रब्बी हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या शेतकरी बंधूंसाठी, त्याचबरोबर कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी भरड धान्याचे महत्त्व, त्याचबरोबर हवामानातील होणारे बदल याविषयी सविस्तर अशी पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यानंतर मी डॉक्टर संदीप जायभाई सरांना विनंती करतोय
आपण रब्बी हंगाम पूर्वतयारी सध्या तोंडावर आलेला आहे, त्या अनुषंगाने रब्बी हंगाम पूर्वतयारी, रब्बीतील पिकांची लागवड व तंत्रज्ञान याविषयी माहिती द्यावी. जास्त वेळ घेणार नाही. आज चला जाऊ गावाकडे सक्षम ग्राम बनवण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाला उपस्थित माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, पाची तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सुपरवायझर, सर्व कृषी सहाय्यक व उपस्थित सर्व शेतकरी महिला भगिनी, सध्या रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि रब्बीची हंगामाला सुरुवात करत असताना आपण याच्यामध्ये काय काय कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे यावरच मी या ठिकाणी बोलणार आहेत. कारण की आता शेती करत असताना आपण दोन माणसाच्या जीवावर म्हटलं चालेल की दोन माणसाच्या जीवावर आपली शेती अवलंबून आहेत. पहिला म्हणजे कृषी सेवा केंद्रावाला आणि दुसरा बाजूलचा शेतकरी. बाजूलच्या शेतकऱ्यांनी काय पेरलं किंवा कोणतं वाण घेतलं तेच वाण आपण आपल्या शेतामध्ये वापरतो. त्याचं उदाहरण आपल्याला या खरीपमध्ये समजलं की फुले संगम बाजूलच्याने पेरलं म्हणून आपण पेरलं, पण पेरत असताना बाजूलची जमीन कशी होती हे आपण कधी बघितलं नाही. कारण की फुले संगम हे चांगल्या भारी जमिनीमध्ये, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये हे पीक चांगलं येतं, पण आपण त्या जमिनीकडे लक्ष न देता आपली हलक्या जमिनीवर सुद्धा फुले संगमची लागवड केली आणि यावेळेस बरेच नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी एक असं सांगेल की कोणतंही वाहन घेत असताना पहिले आपली जमीन कशी आहे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण की आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाला ज्यावेळेस आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळपास 4 लाख हेक्टर हरभरा खालील क्षेत्र आहेत आणि हरभरा मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जातो. मग हरभरा लागवड करत असताना आपण 2 पद्धतीने हरभरा लागवड करतो, एक कोरडवू आणि बागायती. मग कोरडवू आपण काय करतो, बाजूच्या शेतकऱ्याला विचारतो की यावर्षी हरभरा कोणता घ्यावा, कोणतं वाण पेरलं पाहिजे. त्याला माहित असते नाही फुले विक्रम चांगला आहे, फुले विक्रांत चांगला आहे, हे घेऊन टाका. पण आपली जमीन एकदम हलकी असते, आपल्याला पाणी देण्याची सोय सुद्धा नसते आणि आपण फुले विक्रम सारखे किंवा फुले विक्रम सारखे वाण त्या ठिकाणी पेरणी करतो आणि उत्पादन घटल्या जातं. हे वाण चांगले आहेत, पण हे वाण कोणत्या जमिनीवर घेतले पाहिजे, आपल्याकडे पाण्याची सोय आहे का, या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या पाहिजेत. त्यासाठी एक सांगतो, ज्या शेतकऱ्यांना कोरडू हरभरा घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाणी देण्याची जर सोय नसेल तर आपण विजय या वाणाचा कोरडू क्षेत्रासाठी याचा वापर केला पाहिजे. सोबत एखादा जर पाणी तुमच्याकडे देण्याची सोय जर असेल तर जॅकी 9218 हे वाण सुद्धा पेरण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण की जॅकी 9218 बागायतीसाठी जरी घेतलं तरी उत्पादन चांगलं देतंय, किंवा एखादं पाणी जर तुमच्याकडे असेल तरी किंवा कोरडवूच्या याच्यामध्ये सुद्धा हे उत्पादन चांगलं देतंय. हे 2 वाण, त्याच्यासोबत एकही पाणी जर नसेल तर तुम्ही जी आता सध्याची जी ओल आहे या ओल कमी न होऊ देता
लगेच आपली पेरणी करून घेणं गरजेचं आहे कोरडवाहूसाठी, जेणेकरून जी ओल आपली आहेत या ओलीचा फायदा घेऊन आपण आपलं हरभऱ्याचं उत्पादन कोरडवाहूच्या याच्यामध्ये काढू शकतो. तर तुम्हाला 3 वाण सांगितले, विजय, जाकी 9218 आणि एक अजून एक वाण सांगतो आकाश. या 3 वाणाचा कोरडवाहू याच्यामध्ये आपण वापर करायचा आहे. नंतर विषय राहिला तुमचा बागायती, ज्यांच्याकडे पाणी देण्याची सोय आहे, कमीत कमी 2 पाणी जर आपण हरभऱ्याला जर दिले तर चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊ शकतो. मग याच्यामध्ये कोणते वाण घ्यायचे? कारण की आता कसं वाण मी याच्यासाठी अगोदर सांगतोय, कारण की आता शेतकरी बेणे किंवा बियाणं घेण्याची लगबग सुरू झाली, त्यामुळे पहिलं बियाणं कोणतं घेतलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला पहिलं वाण या ठिकाणी सांगायलोय. तर बागायती क्षेत्रामध्ये जर हरभरा घ्यायचा असेल तर पहिलं वाण फुले विक्रम, म्हणजे तुम्हाला 2 कन्फ्यूज होईल. फुले विक्रम एक वेगळं आणि फुले विक्रांत हे 2 वाण आहेत. दोन्ही वाण बागायती क्षेत्रासाठी चांगले आणि जास्त उत्पादन देणार आहेत. या दोन्हीतला फरक मी सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही बागायतीमध्ये जाकी 9218 सुद्धा घेऊ शकता, दिग्विजय सुद्धा घेऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना डॉलर हरभरा घ्यायचा आहे तर अशा शेतकऱ्यांनी किंवा टोकन पद्धतीने लागवड करायची आहे तर अशा शेतकऱ्यांनी फुले कृपा नावाची ही जात जास्त उत्पादन देणारी आहेत आणि टोकन पद्धतीने लागवड करायला खूप अति उत्तम चांगली वाण आहेत. तर फुले कृपा हे वाण सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर PQV 4 आहेत, PQV 2 आहेत, हे वाण डॉलरच्या याच्यामध्ये आहेत. तर हे वाण आपण याच्यामध्ये घ्यायचे. आता फुले विक्रांत आणि विक्रमचं सांगतो. ज्या शेतकऱ्यांचं 10 एकर 20 एकरवर क्षेत्र आहेत, काढणीला मजूर भेटत नाही, मग अशा वेळेस यंत्राच्या साहाय्याने जर तुम्हाला हरभरा काढणी करायची असेल, कारण की भविष्यात आता यंत्रच करावं लागणार आहेत, मजूरच राहिले नाहीत. आता आम्हाला सोयाबीन कापायची म्हटलं तर 4000 शिवाय कोणी मजूर येणं झाले. 4000 रुपये एकर सोयाबीन आम्हाला कापणीसाठी द्यावं लागले. भविष्यात हे असं परिस्थिती येणार आहे. त्यामुळं जे वाण सहज यंत्राच्या साहाय्याने काढता येऊ शकतात अशा वाणाची आपल्याला भविष्यामध्ये आता लागवड करणं गरजेचं आहे. तर ज्यांना हरभरा मशनीनं काढायचा आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपण फुले विक्रम या वाणाचा आपण लागवड केली पाहिजे, कारण की याला घाटे थोडे वरती लागतात आणि मशनीच्या साहाय्याने काढलं तर सहज त्याची काढणी केल्या जाते. तर या गोष्टी आपण वाणाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. याचा जे दुसरं हे सांगतोय, आता बरेच शेतकरी म्हणतात की याच्यामध्ये तणनाशक कोणतं आहे, कारण की उगवण झाल्यानंतर कोणतंच तणनाशक नाहीये हरभऱ्यामध्ये. मग तण होऊ नये त्यासाठी सांगतो, ज्यांना बागायती हरभरा करायचा असेल तर त्यांनी रान चांगलं ओलवल्यानंतर नंतर एक उखरपाळी देऊनच हरभरा पेरायचा, जेणेकरून तुमचं 1 तण त्या ठिकाणी निघून जातं. तण त्यानंतर तुम्हाला तणनाशक किंवा कोणतंच तण नियंत्रण करायची गरज नाही. आणि जर आलं एखादं तर 1 कोळपणी जर त्या ठिकाणी जर केली तर तुम्हाला कोणतंच तण त्या ठिकाणी काढण्याची गरज नाही. नाहीतर तण जर काढलं नाही तर जवळपास 15 ते 20% उत्पादनामध्ये घट येते. ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे. दुसरी गोष्ट, आपण हरभरा लागवड करत असताना सर सांगतील की बीज प्रक्रिया या वर्षी सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे सोयाबीन आपली मोजॅक असेल, तुमचं मुळकूज असेल, याच्यामुळे गेली आहे आणि सोयाबीनवरच आपण हरभरा लागवड करतो. त्यामुळे 100% या वर्षी सुद्धा हरभऱ्यामध्ये विल्ट जे मर रोग म्हणतो आपण, ही 100% येणार आहे. त्यामुळं सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया झाल्याशिवाय आपण हरभऱ्यामध्ये पेरणी करू नये. हा एक विषय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर लागवड. आता लागवड मी कोरडवाहूची सांगितली, जी ओल आहे त्या ओलीवर तुम्ही पेरणी करून द्या. पण ज्यांना बागायती पेरणी करायची आहे तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही पेरणी आणि टोकन पद्धत अशा 2 पद्धतीने हरभरा लागवड करू शकता. ज्यांच्याकडे तुषार आहेत, आता तुषारनेच आपण पाणी देतो, तर तुषारने जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल आणि टोकन जर करायचे असेल तर हरभरा
1.5 फूट सरी आणि अर्धा फूट तुमच्या याच्यातलं अंतर ठेवायचं, 2 रोपातलं अंतर, आणि सरीतलं अंतर साधारणतः 3 फूट, म्हणजे जवळपास 0.75 स्क्वेअर फूट जागामध्ये एक झाड तयार होतं. म्हणजे तुम्हाला 1 एकर मध्ये साधारणतः 60,000 झाडं बसतात. आता आपल्याला वाटतं की एवढं अंतर ठेवलं तर उत्पादन कमी, नाहीतर बरेच आपण म्हणतो पंजाबराव डग सांगतात 40 किलो एकरी हरभरा पेरला पाहिजे, उत्पादन चांगलं भेटतंय. पण त्याचे कॅल्क्युलेशन आहेत. बरेच शेतकरी सांगतात बियाणं किती घेतलं पाहिजे. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो. तुमचं दिग्विजय, विजय किंवा राजविजय या बियाण्याचा, या वाहनाचे बियाणं खूप बारीक असतं, आणि जेवढं बियाणं बारीक असतं त्याचा पेरणी किंवा पर एकरचा डोस कमी असतो. म्हणजे 30 किलो साधारणतः सफिशियंट आहे. पण डॉलर असेल किंवा जॅकी 9218 असेल, याचं बियाणं प्रति एकर हे आपल्याला साधारणतः 35 ते 40 किलो पर्यंत घ्यावं लागतं. हा पेरणीसाठी झालाय. आणि नंतर तुम्हाला एक सांगतो, लागवड करत असताना 1.5 बाय अर्धा फुटावर लागवड करायची आहे. बेडवर जर लागवड करत असेल तर 2 फुटाची मधली सरी, 2 ओळीतलं अंतर 2 फूट आणि 2 रोपातलं अंतर अर्धा फूट, अशा पद्धतीने तुम्ही बेडवर टोकन पद्धतीच्या साहाय्याने लागवड करू शकता. आणि जर ठिबक असेल तर 1 लॅटरल तुम्ही त्याच्यामध्ये जर टाकून दिलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन, जवळपास 14-15च्या वरती उत्पादन तुम्हाला भेटू शकतं. आणि भविष्यात आता जसं आपण सोयाबीन मध्ये टोकन पद्धतीचा वापर करतो, तसाच आपण हरभऱ्यामध्ये सुद्धा टोकन पद्धतीचा वापर जर केला, निश्चितच आपलं उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं येऊ शकतंय. तर या 2-4 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. खताचं व्यवस्थापन एक थोडक्यात सांगतो. जर कोरडवाहू हरभरा जर असेल तर कोरडवाहू हरभऱ्यासाठी काही तुम्हाला खत व्यवस्थापनाची गरज नाही. पण बागायती जर तुम्ही घेत असाल तर बागायतीला 1 पोतं DAP आणि सोबत साधारणतः पोटॅश आणि गंधक एवढं जरी दिलं तरी तुम्हाला अपेक्षित उत्पादन भेटू शकतं. हे खत व्यवस्थापन. आणि त्याच्यात एक अजून सांगतो, पोत्याचं प्रमाण 1 पोतं DAP, पोटॅश एकरी साधारणतः 10 ते 15 किलो पोटॅश आपल्याला वापरायचा, आणि 10 किलो गंधक एवढं आपल्याला प्रति एकर एवढं वापरायचंय. आता गंधक काय वापरायचंय, आपण सोयाबीन मध्ये वापरतो, पण गंधकनं तेल तर वाढतेच सोयाबीन मधलं, पण हरभऱ्यामधलं सुद्धा प्रोटीनचं प्रमाण वाढतं, आणि प्रोटीनचं प्रमाण वाढलं तर ऑटोमॅटिक हरभऱ्याचं वजन वाढतं. त्यासाठी गंधक सुद्धा आपल्याला हरभऱ्यामध्ये देणं गरजेचं असतो. त्याच्यानंतर आपण हरभऱ्याच्या याच्यामध्ये अजून एक बघायचं आहे की ज्यावेळेस आपण सुरुवातीला बघतो की हरभरा आपल्याला वाटतं वाढ कमी आहे म्हणून आपण एखादं युरिया खत नंतर फेकतो, पण हरभऱ्याला नंतर उगवण झाल्यानंतर कधीच युरिया फेकायचा नाही. कारण की नुसतं हरभरा वाढते, एकच कांडीवरती येते आणि त्याला ढाळा तयार होत नाही, आणि जर ढाळा तयार होत नाही तर उत्पादन येत नाही. तुम्हाला ढाळा तयार करायचा आहे, त्यामुळे ढाळा तुमचा केव्हा होईल, तुम्ही जर अंतर ओळीतलं अंतर जास्त ठेवसाल तर ढाळा येईल, नाहीतर दाट जर हरभरा पेरला तर ढाळा तयार होत नाही. पूर्वी आपण खुडणी करत होतो, ढाळे तयार होत होते, आता खुडणी सुद्धा कोणी करत नाही. मग याच्यासाठी आपल्याला अंतर, आणि दुसरी गोष्ट त्याला वाढ, जे तुम्ही वाढीसाठी जे वापरता किंवा फवारता तर त्याचा वापर तुम्ही करायचा नाही. कारण की कोणत्याच पिकाला नुसतं वाढून चालत नाही, त्याला माल जास्त लागला पाहिजे, फांद्या जास्त लागल्या पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पादन येतंय. आता इथंच कोणातरी सोयाबीनचं दाखवलं होतं, त्या झाडाचं हाईट जास्त नाहीये, नाहीतर सोयाबीनची जर आपण पाहिली काळी मातीमध्ये जमीन जवळपास कमराला लागते. असं वाटतं किती उत्पादन देते सोयाबीन, काढणीला आलं तर ते 5 क्विंटल 10 क्विंटल एकरी येत नाही, त्याच्या आताच येते. त्यामुळं झाडाला वाढवायचं नाही तर त्याची हाईट मर्यादित ठेवून जास्तीत जास्त फांद्या आणि फुलं त्याला लागले पाहिजे. त्यासाठी तुम्ही फवारणीमध्ये ज्याला फांद्या लागण्यासाठी तुम्ही 1261चा वापर करा. काढणीच्या
शेंडे खुडणं आवश्यक आहे. 2 वेळेस हरभऱ्यामध्ये शेंडे जर खुडले तर निश्चितच त्याचा ढाळा तयार होतो. जर नसेलच तर आपण याला जे काही फांद्या लागण्यासाठी 1261 असेल किंवा एक परफेक्ट प्लस त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात, वाढ जर आपल्याला असं वाटतं हरभऱ्याची वाढ व्हायला लागली तर अशा वेळेस त्याचा वापर जर केला तर त्याची वाढ त्याची स्टॉप होते आणि फांद्याचे प्रमाण त्या ठिकाणी वाढते. तर अशा फवारणीमधून सुद्धा आपण हरभऱ्याची त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यानंतर पाणी कधी द्यायचं हे सुद्धा खूप महत्वाचा विषय. नाहीतर शेतकरी काय करतात, फुलं लागण्याचा टाइम झाला तर पाणी देतात, पण हरभऱ्याला जर फुलं लागायच्या टायमाला तुम्ही पाणी दिलं तर हरभऱ्याचे फुलं गळून जातात आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होते, उत्पादन येत नाही. त्यासाठी पहिलं पाणी जर तुम्ही वळून हरभरा पेरला असेल तर पहिलं पाणी ज्यावेळेस त्याला कळी अवस्था राहते, फुल येण्याच्या अगोदरची अवस्था, तर त्यावेळेस पहिलं पाणी द्यायचंय. नंतरचं पाणी ज्यावेळेस फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हायला लागतं त्यावेळेस दुसरं पाणी द्यायचं. मध्ये फुलाच्या अवस्थेत कोणतंच पाणी द्यायचं नाही, कारण की फुलाच्या अवस्थेत पाणी भेटलं तर हरभऱ्याचं उत्पादन घटलं कारण फुलच गळ होतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आणि एक सांगतो, फुलाच्या अवस्थेत अजून एक फायदा असा आहे, फुलाच्या अवस्थेमध्ये हरभऱ्याला ताण दिला पाहिजे. ताण मी याच्यासाठी सांगतोय की हरभऱ्याला जर ताण आपण दिला तर हरभऱ्याच्या पानामध्ये मेलिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. तुम्ही पाहिलं असेल, आम वाढते आणि जेवढा आम त्या ठिकाणी वाढल तेवढं त्या ठिकाणी फुलं आणि घाटे त्या ठिकाणी जास्त लागतात. त्यासाठी या गोष्टी आपण जरूर या ठिकाणी केल्या आहेत. बराच वेळ आपण सकाळपासून ऐकतोय, त्यासाठी जास्त मी आपल्या ठिकाणी वेळ घेणार नाही. पण शेती करत असताना बरेच शेतकरी म्हणतात आमचं उत्पादन कमी येतंय, पण शेती जर करत असताना शेतीमध्येच जर आपण राम बघितला, शेतीमध्ये जर जीवात तोडून जर काबड कष्ट केले तर 100% सांगतो शेती आपल्याला पुरवणार नाही असं कधीच होणार नाही. शेती आपल्याला काहीतरी देतेच. बरेच या ठिकाणी पाहतोय आम्ही का आता शेती विकणे सुरू झालीत, पण एक सांगतो, शेती विकू नका, कारण की भविष्यामध्ये सगळ्यात जास्त जर भाव कोणाला येणार आहे ते शेतीला येणार आहे. तुम्ही आता सध्या बघता इस्रायल आणि त्या गाझापट्टीचं इंचासाठी भांडणं सुरू आहेत. त्यामुळं शेती आपली कशी आबादित राहील याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपली शेती केली पाहिजे. बीज प्रक्रियाचे सर सांगतीलच आणि सर सांगणार आहे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया वगैरे करायची आहे. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही नंतर सुद्धा विचारा. त्यामुळं आज कृषी विभाग यांच्या वतीनं जे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्यासोबत बोलण्याची संधी भेटली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि जाता एवढंच सांगतो की आपला नांदेड जिल्हा हे पीक विम्यामध्ये बाद केला होता, पण माननीय यशवंत साहेबाच्या म्हणजे त्यांनी खूप कष्ट घेतले, जे त्यांनी त्रुटी काढल्या होत्या पीक विम्यानं, त्याच्या त्रुटीची त्या ठिकाणी आम्ही पूर्तता केली. आणि आता असं वाटतंय की आपल्याला 100% पीक विमा शेतकऱ्याला भेटतील. तर एवढंच आपल्याकडे जाता जाता बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आमच्या शेतकरी बंधूंसाठी रब्बी हंगामातील हरभरा लागवड तंत्रज्ञान आणि बियाणे निवड, जसे म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुटी, त्या पद्धतीने बियाणाची निवड कशी केली पाहिजे याची माहिती या ठिकाणी इत्यंभूत अशी दिली आहे. यानंतर मी डॉक्टर माणिक कल्याणकर सरांना विनंती करतोय की रब्बी हंगामातील विविध पिके त्यावेळी कीड व रोग याविषयी आपण व्यवस्थापनाविषयी माहिती द्यावी. चला जाऊ गावाकडे या कार्यक्रमाचा हा सांगता कार्यक्रम, तसेच रब्बी हंगामाची तयारी, पूर्वतयारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक साहेब, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी मित्रांनो, खरं तर भरपूर वेळ झालेला आहे.
आणि मला वाटते मी आता शेवटचा वक्ता म्हणून आपल्याशी संवाद साधणार आहे. तर जास्त वेळ काही घेणार नाही. खरीप हंगामामध्ये जे सोयाबीनचं बाबतीमध्ये झालं त्याविषयी थोडक्यामध्ये सांगतो आणि त्याचा संबंध पुढील हंगामामध्ये आपल्या जे हरभरा पीक आहे त्याच्यामध्ये कुठला धोका येऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायचं अतिशय थोडक्या वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की यावर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकामध्ये काही विशिष्ट वाण जर आपण बघितले तर त्या वाणामध्ये बहुतांशी ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुळकूज या रोगाचा लागण झालेली आपल्याला आढळून आलेली. आता आपण बरेचदा बघतो की पेपरमध्ये बातम्या येताना पाहतोय की पिवळा मोझॅक रोगामुळे सोयाबीनचं नुकसान. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कुठंतरी आपण कृषी साक्षर होणं गरजेचं आहे. प्रत्येक रोगाची लागण लक्षण हे समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण पाहिलेलं आहे की 2019 मध्ये आपल्या सोबतच तो मुद्दा झालेला आहे, तो म्हणजे कोरोनाचा. आता आपल्याला सगळ्याला माहित आहे कोरोना हा काय आहे. तर तो एक विषाणू जन्य रोग, आपल्या शरीरामध्ये विषाणूची लागण झाल्यामुळं आपल्याला झालेला रोग आहे होता आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मानवी जीविताची हानी सुद्धा झालेली आहे. वित्तीय वगैरे तर आपण सोडून द्या. आणि आज अशा पद्धतीनं आपण त्या महाभयंकर अशा रोगावर सुद्धा आपण काय मिळवलेलं आहे, नियंत्रण मिळवलेलं आहे, व्यवस्थापन मिळवलेलं आहे. आणि आज आपण जे एकत्र बसतोय ना, तर त्या रोगावर शास्त्रज्ञांनी संशोधित केलेल्या उपाययोजनाबद्दल थोडक्यामध्ये लसीमुळं आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. तर कुठलीही गोष्ट, मग ते पिकामधला एखादा कीड असेल, रोग असेल, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण सदैव शेवटचा उपाय हा अवलंबलेला आहे. आणि मग शेवटचा उपाय अवलंबल्यानंतर काय होतंय तर ते आपण कोरोना काळामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ज्याच्याकडे आपल्याकडे संशोधन नव्हतं हा वेगळा गोष्ट आहे, पण संशोधन असताना जर आपण सुरुवातीला एकात्मिक पद्धतीनं कीड असतील, रोग असतील याचं जर व्यवस्थापन नाही केलं तर आज जे माननीय पहिल्या सत्रामध्ये जे आपल्याकडं तज्ज्ञ आले होते, म्हणजे ज्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल माहिती दिली, त्यांनी वेगळं असं काही सांगितलं नाही. वेगळं असं काही सांगितलं नाही म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये ग्रंथांचं, आपल्या याचा म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये असलेल्या गोष्टींचा उपयोग करूनच सांगितलेलं आहे की जोपर्यंत पंचमहाभूत म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपला माती आली, हवा आली, पाणी आलं, याच्यामध्ये शुद्धता किंवा याच्यामध्ये सदृढता येणार नाही तोपर्यंत आपल्या पिकामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा कीड आणि रोगांपासून आपल्याला संरक्षण करणं अवघड जातं. आता त्यांनी त्यांचे कारण सांगितले. म्हणण्याचा एकच आहे की कीड रोग हे नवीन नाहीत, ते आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्येच असतात. त्यांना विशिष्ट अशी परिस्थिती जर त्या ठिकाणी भेटली, म्हणजे अनुकूल परिस्थिती भेटली, तर त्या ठिकाणी त्या रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो. आता त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं तर सोयाबीनमध्ये यावर्षी जे मुळकूज रोग आलेला आहे, तर मुळकूज रोग हा एका बुरशीमुळे येतो. ती बुरशी काय यावर्षी आपल्या शेतामध्ये किंवा मातीमध्ये आली असं नाही, अनेक वर्षापासून सुप्त अवस्थेमध्ये असलेली ही जी बुरशी आहे, तर आपल्याला यावर्षी जे 15 ते 20 दिवसाचा जो पावसामध्ये खंड भेटला किंवा खंड पडला, तर त्याच्यामुळे या बुरशीला एक अनुकूल वातावरण भेटलं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मागच्या 2-3 वर्षापासून आपण तुरीमध्ये सुद्धा एका रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतोय.
शेंगा लागण्याचा किंवा शेंगा भरण्याचा जर काळ आला की त्यावेळेस आपलं झाड काय होते, सुकतं आणि वाळून जातं, शेताच्या शेत बसलेले आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा 2 बुरशी आहेत. ज्या कोरडवाहू भागामध्ये अशा प्रकारचे रोग येतात, तर पावसामध्ये जो खंड पडलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच मुळकूस, ज्याला आपण चारकोल रॉट म्हणतो, जर तुम्ही त्या वाळलेल्या झाडाला जर सहज उपटून बघितलं तर ते जिथं मातीला टेकलेलं आहे तेवढाच भाग वर येतो सहज, आणि त्याच्या मुळ्या ज्या आहेत किंवा त्या मुळ्याचा भाग आहे तर तो खाली तसाच जमिनीमध्ये राहतो. म्हणजे मुळ्या पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात किंवा कुजलेल्या असतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अशा प्रकारच्या बुरशीचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये आता काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे किंवा लागण झालेली आहे. आणि या रोगांचा, या बुरशींचा पुढील पिकामध्ये सुद्धा धोका मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होऊ शकतो. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आपली एकंदरीत जर क्रॉपिंग सिस्टीम बघितली, म्हणजे पीक परिस्थिती बघितली, तर सोयाबीन झाल्यानंतर आपण काय करतो, हरभरा झाल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी सोयाबीन. आणि या दोन्ही मध्ये आपल्याला एक आढळून येते की या दोन्ही मध्ये जे बुरशीजन्य रोग आहेत ते बहुतांश सारखे आहेत, विशेष करून मातीमधून प्रसारित होणारे. तर याच्यासाठी आपल्याला एकच करायचंय, बीज प्रक्रिया तर सांगणारच आहे, पण ज्या ज्या शेतकऱ्यांना आता हरभरा पेरायचा आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची काढणी झाल्यानंतर पुढील मशागत करण्याच्या अगोदर, आता हा विषय आज खरं म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा नैसर्गिक शेतीचाच विषय आहे, त्याच्यामुळे मी फार तुम्हाला काही रासायनिककडे सांगणार नाही. तर आपल्या या जैविक आपल्या या बुरशींना व्यवस्थापन करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी आपण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये जे ऐकलेले नावं असतात, जैविक बुरशी, ट्रायकोडर्मा, सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांना ऐकलेलं आहे, पण याचा वापर करणारे फार अतिशय नगण्य शेतकरी आहेत. आज जे मला वाटते ताराचंद हे कुठून आलेले आहेत, भोपाळमधून आलेले आहेत, बरोबर आहे. त्यांनी येऊन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं की नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती कशी करायची. त्यांनी त्यांच्या शेतावर किंवा त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये जे प्रयोग केले ते प्रयोग आपल्याकडे सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट सांगितले. पण आपल्या इथं मला वाटते मागच्या महिन्यापासून मी आता यशो साहेबांनी जो कार्यक्रम राबवला की बा चला गावाकडे जाऊया, तर याचं कार्यक्रम पत्रिका म्हणा किंवा त्यांनी या महिनाभरामध्ये विशेष करून या उपविभागामध्ये जिथं जिथं भेटी कार्यक्रम घेतले, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सातत्यानं ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे जीवामृत तयार कसं करायचं, दशपर्णी अर्क कसं तयार करायचं, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे विशेष करून सेंद्रिय शेतीला लागणारे जे काही घटक आहेत ते आपल्या शेतावर कशा पद्धतीनं तयार करायचे, ते वापरायचे कसे, याविषयीच मार्गदर्शन केलेलं आहे. मग आपण सुद्धा काय करायचं, या हंगामापासून एक लक्षात घ्यायचं, या बुरशींना जर आपल्याला कायमस्वरूपी मारायचं असेल किंवा नियंत्रित करायचं असेल तर प्रत्येकानं हरभरा पेरताना 50 किलो गांडूळ खत किंवा 50 किलो चांगला कुजलेला शेणखत, या दोन्हीपैकी जर कुठलंच काही नाही मिळालं तर आपली साधी गाळाची माती जी 1 एकरला शिपण्यासाठी पुरेल एवढी माती घ्यायची. मग एखादा क्विंटल घ्या किंवा 50 किलो, आणि त्याच्यामध्ये 3 किलो ट्रायकोडर्मा आपल्याला काय करायचं, मिक्स करायचं. या तिन्हीपैकी कुठला एक घ्या आणि त्याच्यामध्ये 3 किलो एकरी ट्रायकोडर्मा मिक्स करायचा. आणि हे गांडूळ खत किंवा शेणखत किंवा माती जी आहे मिक्स केलेली, तर ती मशागतीच्या सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळेस मशागत आपण केली नाही, रोटावेटर केलं नाही, वखरणी केलं नाही, काही केलं नाही, तर त्यावेळेस आपल्या जमिनीवर काय करायची, ती शिपायची. म्हणजे तुम्हाला साधारणतः ज्यावेळेस मशागत करायच्या त्याच्या आदल्या 1-2 दिवसामध्ये किंवा आदल्या दिवशी हे करू शकता.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला मशागत करायची, जेणेकरून ही जे जैविक बुरशी आहे तर ती जमिनीमध्ये गाडल्या जाईल, जमिनीमध्ये मिसळल्या जाईल. आणि मग या जैविक बुरशीचा फायदा काय होणार आहे आपल्याला? आता तुम्हाला सांगतो की या जैविक बुरशीला वाढण्यासाठी सुद्धा दोनच गोष्टी लागतात. एक म्हणजे आपण ज्याच्यावर टाकून मिक्स केलेलं आहे म्हणजे सेंद्रिय पदार्थ, म्हणजे जे गांडूळ खत असेल किंवा त्या ठिकाणी शेणखत असेल, हा सेंद्रिय पदार्थ. आणि दुसरं म्हणजे ओलावा म्हणजे पाणी. मग आपण मशागत करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडलं तर उपलब्ध जे ओलावा आहे किंवा जे शेतकरी भिजवून त्या ठिकाणी पेरणी करणार आहेत त्याच्यामुळं ते भिजवल्यामुळं काय होईल की या बुरशीची वाढ आपल्या शेतामध्ये होईल. आणि जी शत्रुकारक बुरशी आहे त्याच्यावर ही बुरशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. सोपी आणि साधी पद्धत आहे. आम्ही कुठलीही गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेसच सांगतो की ज्याच्यावर आम्ही छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचे प्रयोग घेतो, तुलनात्मक प्रयोग. तर तुम्हाला सांगतो की मागच्या 2 वर्षापासून अशा पद्धतीचे प्रयोग पैनगंगा जे आपला भाग आहे हदगावचा त्या ठिकाणच्या एक दोन गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावर केलेले आहेत. पाथराड नावाचं गाव आहे आपल्या या मुदखेड तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी एक शेतकऱ्यानं करून बघितलं होतं. तर आज त्याच्यासोबतच्या अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचं यावर्षी निश्चित केलेलं आहे. साधी आणि सोपी वाटणारी ही जी गोष्ट आहे याच्यामुळं होईल काय की मोठ्या प्रमाणामध्ये या बुरशीची वाढ होईल आणि रोगकारक बुरशी त्या ठिकाणी नायनाट होते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे याच्यासोबतच हरभरा पीक घेताना, आता मुख्य या विषयाकडे वळतो, तर हरभऱ्यामध्ये 2च अडचणी आहेत म्हणजे पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये. एक म्हणजे मर रोग, ज्याला आपण उबळणे, पीक उबळणे, पीक मरणे, हा एक रोग आहे प्रामुख्यानं. आणि दुसरं म्हणजे घाटे अळी. आता घाटे अळीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो की घाटे अळीचं नियंत्रण करत असताना पीक फुलोरा अवस्थेमध्ये आलं की सगळ्यांनी आपल्या शेतामध्ये कमीत कमी 3 कामगंध सापळे लावणं आवश्यक आहे. आता कामगंध सापळ्याला आपण विसरून गेलो. ज्यावेळेस 2018-19 मध्ये म्हणजे विशेष करून 18 मध्ये याच पद्धतीची मोहीम, ज्याच्यामध्ये सेंद्रिय बोंडअळी कापसामधली व्यवस्थापनासाठी आपण अनेक गावाच्या गावामध्ये आपण सगळ्या विभागातल्या कर्मचाऱ्यांनी, स्वयंसेवक संस्थांनी, प्रायव्हेट कंपन्यांनी आपण राबवले होते. आणि त्याच्यामध्ये कामगंध सापळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आणि त्याच्यानंतर तुमचं निंबोळी अर्काचा वापर करणे आणि याच्यातून देखील कुठलंही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक न वापरता आपण त्या सेंद्रिय बोंडअळीला 90% आपण काय केलेलं, नियंत्रित केलं होतं. सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्या गोष्टीमधून आपल्याला सातत्यानं चांगले परिणाम किंवा चांगला रिझल्ट मिळत असेल तर त्या गोष्टीचा सुद्धा आपण उपयोग करणं गरजेचं आहे. तर सेंद्रिय बोंडअळी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्यामध्ये येत असताना आपल्याला अशा पद्धतीनं कामगंध सापळे लावणे, पक्षी थांबे लावणे आणि त्याच्यानंतर पहिली फवारणी साधारणतः फुलोरा अवस्थेमध्ये 50% पीक फुलोऱ्यामध्ये आलं की पहिली फवारणी आपल्याला कशाची करायची, तर निंबोळी अर्काची करायची. आता त्याचे महत्त्व मी काही जास्त सांगणार नाही, वेळ भरपूर कमी आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कुठलंही रसायन वापरत असताना काही ठोकताळे आपल्याला पाळणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मी तेच सुरुवातीला सांगितलं की शेवटचं अस्त्र आपण सुरुवातीला वापरायलो. तर आर्थिक नुकसान पातळी ही एक संकल्पना आहे. म्हणजे आर्थिक नुकसान पातळी प्रत्येक किडीची त्या ठिकाणी ठरलेली आहे. जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की जर घाटे अळी 1 मीटर क्षेत्रामध्ये आपल्या शेतामध्ये 3 जर घाटे अळी आपल्याला आपल्या त्या 1 मीटर स्क्वेअर क्षेत्रामध्ये सापडल्या की त्याची समजून घ्यायचं त्याची आर्थिक नुकसान पातळी त्या किडीनं गाठलेली आहे. आणि त्यानंतरच आपण रासायनिक कुठल्याही कीटकनाशकाचा किंवा रासायनिक औषधाचा वापर करणं गरजेचं आहे.
मग याच्यामुळं काय होते की सुरुवातीपासून जर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरले किंवा रसायनं वापरले तर जे आपले मित्र कीटक आहेत तर त्या मित्र कीटकाचा सुद्धा त्या ठिकाणी ऱ्हास होतो आणि निसर्गामध्ये जे 98% नैसर्गिकरित्या पीक संरक्षण होतं म्हणजे किडींचा रोगाचा त्या ठिकाणी व्यवस्थापन होतं तर त्यामध्ये आपल्याला कुठंतरी आपण स्वतःच्या हाताने काय करतो हे करतो. म्हणून एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हरभऱ्यामधली हा जो मर रोग आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया हे आम्ही वारंवार सांगतो. आता थोडक्यामध्ये तुम्हाला पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये घेऊन जातो. आता कोरोना आल्यानंतर आपण काय काय केलेलं आहे, ज्यावेळेस लस नव्हती त्यावेळेस काय काय केलेलं आहे, मास्क लावा वगैरे हे नंतर आले. सुरुवातीला आपण काय केलेलं आहे की आपल्या आजीची जी काय म्हणतो आजीच्या त्याला काय म्हणतो चंची म्हणजे ते आजीकडे एक हे राहायची बटवा, त्या आजीच्या बटव्यातले अनेक औषधं आपण बाहेर काढले. त्याच्यामध्ये काढा आला, बरोबर आहे, काड्यामध्ये गुळवेल आली, म्हणजे आपण सांगल त्या गोष्टी केल्या आणि आपल्या शरीराचं जे प्रतिकारक क्षमता आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न केला. मग प्रतिकारक क्षमता वाढवल्यानंतर शासनाच्या वतीनं काही त्या ठिकाणी कार्यक्रम राबवला किंवा 3 कार्यक्रम राबवले. मेन म्हणजे या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी लोकांना एकमेकांमध्ये संपर्कात येऊ द्यायचं नाही म्हणून आपण काय केलं, एक हात किंवा दो हात की सुरक्षित दूरी, म्हणजे एकमेकाला आपण संपर्कात न येणं, त्याच्यानंतर गर्दी न करणं, त्याच्यानंतर मास्कचा वापर करणं. आपण पाहिलेलं आहे दोघांनी मास्क जर वापरले तर 100% त्या रोगापासून आपल्याला सुरक्षा मिळते. म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. आणि शेवटी ज्या वेळेस लसीचा संशोधन झालं, लस काढल्या गेली आणि या लसला घेण्यासाठी सगळ्यात अगोदर जर या लसीचा प्रयोग कोणाच्या शरीरावर झाला असेल तर सर्व मला वाटते शासकीय कर्मचाऱ्यांनी अगोदर लस घेतली. 15 दिवस काही झालं नाही म्हणल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी घेतली. घरच्यांनी घेतल्यानंतर अशा पद्धतीनं सगळीकडे केली. म्हणण्याचा एकच उद्देश आहे की आदर्श शेती करत असताना मी जे सांगितलेले प्रयोग आहेत तर ते आपल्या भागामध्ये, जसे आता काही शेतकरी बोलले किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागात केलेले आहेत, जसं की जैविक शेती किंवा सेंद्रिय शेती, तर त्याचा वापर आपल्या भागात जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार होतो. तर जास्त वेळ घेणार नाही. बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला सुरुवातीला 2 प्रकारची बीज प्रक्रिया करायची. एक आहे रासायनिक आणि दुसरी आहे जैविक. तर रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला त्या ठिकाणी एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याला आपण बाजारामध्ये नाव काही जरी असलं तरी त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक आहे स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि दुसरं आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक. तर आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे कार्बोक्झिन 37.5% आणि दुसरं त्याच्यामध्येच आहे थायरम जे 37.5%. आता बाजारातलं नाव जर त्याचं सांगायचं म्हणलं तर विटावेक्स पॉवर नावाचं हे बुरशीनाशक आहे. तर याची बीज प्रक्रिया आपल्याला 3 ग्राम प्रति किलो बियाणं या पद्धतीनं करायची आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची. जैविक बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्मा 5 ग्राम प्रति किलो बियाणं या पद्धतीनं करायचं. आणि त्याच्यानंतर आता एक जैविक संघ यायला बाजारामध्ये आहे किंवा कृषी विभागाकडे पण उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये रायझोबियम, PSB आणि KSB हे तिन्ही जीवाणू एकत्र आहेत. तर ते 10 मिली प्रति किलो बियाणं या पद्धतीनं आपल्याला रासायनिकच्या नंतर याची बीज प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतरच पेरणी करायची.
तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं नियोजन करावं. वेळ कमी आहे आणि संयोजकांनी पण या ठिकाणी म्हणजे त्यांना पण पुढचा एक काय मार्गदर्शन करायचे, त्याच्यामुळं जास्त काय या ठिकाणी इथंच थांबतो. आणि जर आपल्या काही अडचणी असतील तर कृषी विज्ञान केंद्राशी तुम्ही सदैव संपर्कात राहा, त्या ठिकाणी आम्ही उपलब्धच असतो. तर पुन्हा एकदा संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि शेतकऱ्याशी हितगुज करण्याची जी संधी दिली त्याबद्दल माननीय यशो साहेबाचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जो सत्याविना शब्द न बोले सहजही कोणासी, सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, आपुले दुःख न वदे कुणाला चिंता इतरांची, चरित्र निर्मळ राहणे साधी निंदिन कवनासी, दिनचर्या सततची योग्य ती हाव नव मनाची, हीन दिनाची प्रगती करण्या कमाल निष्ठेची, तुकड्या दास म्हणे तू तरशील कीर्ती जरी गासी. आज या ठिकाणी सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने आज हा चला जाऊ गावाकडे सक्षम ग्राम बनविण्यासाठी हा कार्यक्रम उपविभाग स्तरावरची सांगता होत आहे. मी सन्माननीय यशो साहेबांच्या विषयी 2 शब्द बोलतोय. दातृत्वाचा तेज, वक्तृत्वाचा ओझ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी, असं नेतृत्व आपणास लाभलेलं आहे. मी सन्माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी महोदयांना विनंती करतोय, आमच्या सर्व शेतकरी बंधू, अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करावे. चराचर वास करणारी गुरुदेव शक्ती. खरं तर आता बोलण्यासारखं काय राहिलं नाही, करण्यासारखं भरपूर बाकी आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक गाव वाईज, कृषी सहाय्यक वाईज हे नियोजन करायचं आहे. कारण शास्त्रज्ञांनी आपल्याला धोक्याची घंटा दिलेली आहे. सोयाबीनचं जसं झालं तसं आमचं हरभऱ्याचं होऊ नये. कारण शेतकरी मागत राहतो आपलं कर्तव्य देण्याचं, परंतु शासन म्हणून आपल्याला पण मर्यादा आहेत. आपण देत असताना त्याचं पूर्ण झालेलं नुकसान भरून देत नाही, हे पण खरं आहे. थोडाफार आपण आधार देत असतो, परंतु आधार देत असताना सुद्धा शासनाला किती कष्ट पडतात याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. कारण दिवसभर कष्ट केल्यानंतर ज्या माऊलीला 150 रुपये मिळतात, ज्या बाबाला 240 रुपये मिळतात, ते सरकार आपल्याला किती कष्ट करतो आपण आणि आपल्याला पर डे किती मिळतात याचं आपल्याला सगळ्यांनी तपासून बघायची वेळ आलेली आहे. अन्यथा आपल्याला परत लोक जाब विचारतील, हो आमच्या हाताला फोड आले तरी पण आम्हाला एवढंच रोज का, आमचे डोक्याचे केस राहिले नाही तरी आम्हाला एवढं रोज का कमी. ही वेळ लवकरच येऊ शकते असं मला वाटतं. आणि म्हणून फार आपल्याला जास्त सांगायची गरज नाही, शहाण्याला शब्दाचा मार. आणि म्हणून आपण जे काही अनुभवी लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांना आपण 600-700 किलोमीटरहून बोलवतो. ते बोलवत असताना फार महत्त्वाची अपेक्षा आहे की लोकांनी वेळेवर यावं, लिहून घ्यावं, समजून घ्यावं. इथं आलेले जे काही प्रातिनिधिक स्वरूपातले लोक आहेत त्यांची मदत घ्यावी आणि आपलं गाव बदलावं. कारण पूर्ण गावातले शेतकरी इथं आणणं शक्य नाही. कामाचे दिवस आहे, मला माहिती आहे. आज सोयाबीन काढणं एक दिवस महत्त्वाचं आहे. एक लेबर मिळण्यासाठी आपल्याला कष्ट पडतात. एक लेबर मिळवण्याची म्हणजे फार मोठी कसरत शेतकऱ्याची असते याची मला कल्पना आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही ना काही शेतकरी आपली इथं येतात, चांगलं ऐकतात आणि ते समजून घेतात. त्यांची मदत घ्या. त्यांच्या मदतीनं आपल्या गावातला कृषी सहाय्यकांनी पुढाकार घ्या, आपल्या गावातल्या सरपंचांनी पुढाकार घ्या, आपल्या गावातील कृषी मित्र इतर तज्ज्ञांचे पुढाकार घ्या. तसं शास्त्र जर बघितलं तर आता फार शास्त्र माहिती मिळवण्यासाठी फार आता कष्ट पडत नाही. कारण आपल्याला वेगवेगळे माध्यमं आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्या माध्यमाचा आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, खर्च कमी करण्यासाठी, त्याचं दुःख कमी करण्यासाठी उपाय करणं हीच खरी राष्ट्रसेवा आहे, हीच खरी आपली सेवा असं मला वाटतं. ही सेवा आपण सगळ्यांनी करावी. कारण हे फक्त यामध्ये सांगून धाक दफरच दाखवून आपण काय आता लहान राहिलेलो नाही आहे. आपण आता कळते आहोत, सुदृढ आहोत, सक्षम आहोत. आपल्याला जाणीव आहे, आपल्याला अनुभव आहे, आपल्याला पदवी आहे, आपल्या डिग्री आहे, आपल्याला मान आहे, आपल्याला सन्मान आहे, आपल्याला सगळं काही आहे.
मात्र त्या शेतकऱ्याला काही नाही आहे एवढं लागेल जाणीव ठेवा. त्या शेतकऱ्यासाठी आम्हाला मान सन्मान, आम्ही काय वेळे नाही आहे मंदिरामध्ये झोपण्यासाठी. आम्हाला त्या ठिकाणी मंदिरामध्ये झोपण्याचा जो काही कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता आम्हाला ग्राउंड लेवलला यायचं, आम्हाला खालच्या लेवलला यायचं, आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं. मला माहिती आहे माझे बरेच तालुका कृषी अधिकारी, माझे बरेच कृषी सहाय्यक पर्यवेक्षक, बरेच मंडळ अधिकारी सोबत राहिले. ठीक आहे, काहींची जेणे अडचणी मी समजू शकतो, परंतु हा कार्यक्रम हा दुर्लक्षित करण्याचा कार्यक्रम निश्चितपर्यंत नाही. आता शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलं की पुढच्या वर्षी काहीतरी सुपर निर्णय येतोय. आताच मी वाचत होतो महाराष्ट्रामध्ये 45 तालुक्यामध्ये दुष्काळ असल्याचं चित्र उपलब्ध झालेलं आहे. कदाचित ते वाढत जाईल. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये जवळपास 245 मला वाटतं 145 तालुक्यामध्ये दुष्काळ असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचं काम, आमचं दायित्व, आमची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी वाचवणं, चारा निर्माण करणं, शेतकऱ्यामध्ये कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करणं, शेतकऱ्यामध्ये. नाहीतर मला काल शेतकरी सांगत होते, साहेब आम्ही 4 फवारे मारले सोयाबीनचे. आता मी बघितलं एक सोयाबीनचं एक चांगलं झाड दिसल्यानंतर मला तर वाटलं हे होऊ शकतं. माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. हे बघा, मी आतापर्यंत चालू वर्षाच्या हंगामामध्ये एवढं चांगलं झाड सोयाबीनचं पहिल्यांदा पाहिलं बघा. एवढ्या चांगल्या शेंगा, एवढ्या चांगल्या भरलेल्या, माझा आत्मविश्वास जागृत झाला. नाही, किती जरी संकट आलं, किती जरी अडचणी आल्या, तर आमच्याकडे पण शेतकरी आहे चांगलं काम करणारे, चांगलं, आणि ते या कष्टावर सुरू करून करणारे. फक्त आता आम्हाला मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे, बेरीज करण्याची गरज आहे. बेरीज करा, मल्टिप्लिकेशन करा, भागाकार करण्यासाठी बरेच लोक आहेत. भागाकारापेक्षा गुणाकार करा, गुणाकाराची बेरीज करा आणि त्याच्यातून आपलं यश वाढवा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. खरं तर मी भरपूर बोललो असतो, परंतु मला आता 6:20 उद्या मंत्री महोदयांच्या मिटिंगला जायचं आहे. माझी ती गाडी आहे म्हणून मी थोडंसं धावतं घेतो. परंतु आमचं हे काम अत्यंत पवित्र काम आहे, लक्षात घ्या. हे काम जेवढं आपण करणार तेवढं आम्हाला शक्ती, ताकद मिळणार आहे. गावकरी मंडळी ते आशेने आपल्याकडे पाहतायत, कृषी विभागाकडे पाहतायत का नाही, आम्हाला एक कृषी विभाग काही ना काही मार्ग दाखवेल. प्रत्येकाची कोणाची अपेक्षा नाही आहे 100% प्रश्न सोडवण्याची, परंतु त्या प्रश्नाची जाणीव करून घेणं, दखल घेणं, काही ना काही त्याला मदत करणं, ते संकलन करणं. आमच्या SDO साहेबांनी चांगलं संकलन केलं, प्रत्येक गावामध्ये असलेल्या समस्या, प्रमुख समस्या संकलन केल्या, चांगलं त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन केलं. कारण ही प्रक्रिया एका दिवसातली नाही आहे, एका वर्षाची पण नाही आहे. ही प्रक्रिया फार लंबी आहे, मात्र ही प्रक्रिया ही शाश्वत आहे, लक्षात घ्या. ही प्रक्रिया तुमच्या आमच्यासाठी मान वाढवणारी कल्पना आहे, लक्षात घ्या. मग तुमचा आमचा मान वाढेल, आईवडिलांचा आमच्या मान वाढेल. ही प्रक्रियेतून लोक जी काही गोरगरिबाची सेवा घडते, गावामध्ये आपण पाहतो, गावामध्ये शिस्त किती बघा. कालच आम्ही सोमेश्वर मंदिरामध्ये तिथं मुक्काम केला. सकाळी 3:30 वाजता मावल्या तिथं घरी आटपून तिथं समोर झाडून घ्यायला आल्या होत्या आणि 4 वाजता ते काकड आरतीसाठी गेलेल्या होत्या. आम्ही बघितलं येळाकुळीला जवळपास 4 महिन्यापासून सातत्याने हरिनामाचा, दत्त महाराजांचा त्या ठिकाणी अखंड जप चालू आहे. म्हणजे गावामध्ये शिस्त नाही का? गावामध्ये शिस्त आहे. गावामध्ये जागृती नाही का? आहे. गावामध्ये सिन्सिअरिटी नाही का? आहे. गावामध्ये संघटन नाही का? आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या समाजाला विकासासाठी आवश्यकता आहे ते गावामध्ये शिल्लक आहे, लक्षात ठेवा. त्या शिल्लक असलेल्या वस्तू आम्हाला वाढवायच्या आहेत. ठीक आहे, आमच्या गावामध्ये गरिबी असेल, गावामध्ये आम्हाला कधी सुविधा नसतील, परंतु गावामध्ये संस्कृती जिवंत आहे. संस्कृती जिवंत आहे. ही संस्कृती खरी ताकद आहे, लक्षात घ्या. ही संस्कृती आणि आपली शेती ही वेगळी नाही आहे, लक्षात घ्या. सुसंस्कृत माणसाची शेती आणि चांगल्या शेतकऱ्याचा सुसंस्कृतपणा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू, लक्षात घ्या. जो शेतकरी सुसंस्कृत आहे त्याची शेती चांगली आहे, ज्याची शेती चांगली आहे तो सुसंस्कृत आहे. म्हणून शेती आणि अध्यात्म वेगळं नाही, सुसंस्कृतपणा आणि शेती वेगळं नाही. गुरुतत्व एकच आहे, लक्षात घ्या. आज मी माझ्या स्टेटसला गुरूंचं तत्व लिहिलेलं आहे, टाकलेलं आहे. आपण बघा, गुरु म्हणजे काय? गुरु हाडामासाचा नाही. जे तत्व, जे इतरांच्या उपयोगी तत्व आहे, जे इतरांना मदत करणारं तत्व आहे, ते म्हणजे गुरुतत्व. मग ते कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, कुठल्याही पंथाचा असू द्या, कुठल्याही देशाचा असू द्या, कुठल्याही भागाचा असू द्या, ते तत्व एक आहे. ते तत्व आहे
लोकांना मदत करणं, लोकांची सेवा करणं, लोकांच्या समुदायाला पुढे नेणं, हे तत्व म्हणजे गुरुतत्व. गुरु म्हणजे हळा मासाचा नाही, हे लक्षात घ्यावा. परत मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या सर्व टीमनी चांगलं काम केलं, चांगले बसले, चांगलं समजून घेतलेलं आहे. उपविभागीय अधिकारी, सगळे त्यांचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सुपरवायझर, कृषी सहाय्यक आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे शेतकरी, सरपंच, आमचे सगळे सर्व सन्माननीय शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, ताराचंद बेलजी यांचं सगळ्यांचं मनापासून अंतःकरणापासून सन्मान करतो, अभिनंदन करतो. आणि तुम्हाला ईश्वर चरणी प्रार्थना करेल की तुमच्या हातून प्रत्येक गावाची, प्रत्येक आपल्या घटकाची सेवा घडो. कारण जिसने सेवा ही नहीं सुंदर दिखता है तो क्या उसने सेवा ही नहीं की. महाराजांचं सुंदर भजन आहे. काही लोक सुंदर दिखण्यासाठी काय काय करतात, परंतु त्यांचं चरित्र सुंदर नाही. दिसता सुंदर परंतु वागणं सुंदर नाही. मात्र आम्हाला आता सुंदर कामातून व्हायचं आहे. एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देईल. कालपासून एक आपलं महालक्ष्मीचं शक्तीचं पर्व सुरू झालेलं आहे. ती शक्ती शेतकऱ्याच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये ज्या काही आमचा स्त्रीवर्ग आहे, त्या स्त्रीवर्गाची शक्ती आमच्यामध्ये पण येऊ आणि त्या शक्तीचा उपयोग नवरात्रामध्ये, ह्या शक्तीचा उपयोग निश्चितपणे ह्या चांगल्या सद्गुणाला शक्ती मिळण्यासाठी हो. एवढीच माझी या ठिकाणी त्या महाजगदंबेला, महाकालीला, महासरस्वतीला, महालक्ष्मीला, सर्व ह्या महाशक्तीला माझं प्रार्थना राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, मी सन्माननीय यशो साहेबांना एक शेवटची विनंती करतोय. सर, या ठिकाणी मागच्या 1.25 महिना ते 1.5 महिन्याच्या काळामध्ये आपल्यासोबत सर उपविभागीय कृषी अधिकारी यांची टीम, त्याचबरोबर सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांची टीम होती. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड, बोरस्ते मॅडम आणि SD ऑफिस आपण एक सत्कार सन्मान करावा. आणि त्यानंतर लोहा टीम, तालुका कृषी अधिकारी पोटपेलर सर आणि त्यांची लोह्याची टीम यांचा पण आपण सन्मान करावा अशी विनंती करतोय. नांदेड श्री सिद्धेश्वर मोकळे सरांना आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतोय. मोकळे सर. की आपल्या हस्ते सन्माननीय SDO साहेब आणि उपविभागाच्या टीमचा सत्कार सन्मान करावा. त्यांना शाबासकीची पाठीवर थाप द्यावी. आजने सर या. शिरोळे सर, लोहा टीम.